की भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे, की मोरारजींना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचीच होती. आता एकनाथ शिंदे सखा पाटील होऊन त्या आधुनिक मोरारजी देसाईंना मदत करत आहेत. मनसेने आमच्यावर टीका केल्या, मनसेने विश्वासघात नाही केला. भाजपच्या सत्तेचं वारूळ छोट्या छोट्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि असंख्य अनगिनत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उभं केलं. जेव्हा पाऊल पुढे पडतं तेव्हा माझ्यासारख्या सैनिक निश्चितपणे या सगळ्यांच्या सोबत असतात. 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यावेळी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली आहे, ती म्हणजे 20 वर्षानंतर 2 ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि 2 ठाकरे बंधू एकत्र येऊन महानगरपालिकेच्या निवडणुका लढवत आहेत. या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंना कितपत यश मिळेल, ही निवडणूक त्यांच्यासाठी किती महत्त्वाची असेल, हे सगळं आपण आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आणि आज माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई नमस्कार. नमस्कार, थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी खूप आनंद साजरा केला आहे. 2 भाऊ एकत्र आले 20 वर्षांनी. काय चित्र दिसतंय पुढचं? बघा, मी जेव्हा नवीन पक्षामध्ये आले त्यावेळीची स्थिती आणि आत्ताच्या स्थितीत बराचसा फरक आहे. तो गुणात्मकही फरक आहे. त्यावेळेला एकतर सगळा एक नवीन धक्का होता, सावरलेलं बरेचसे कोणी सावरलेले नव्हते आणि अशा काळात जेव्हा सगळे लोक सत्ता आणि सत्तेच्याच बाजूने उभे राहत होते त्यावेळेला माझा निर्णय हा अनेकांना थोडासा भुवया उंचवणारा होता की अशा पद्धतीने जिथे सत्ता नाही आहे, जिथे आता भविष्य अंधारात असल्यासारखं आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही कसं काय जात आहे. परंतु ते जाणं मला फार गरजेचं वाटलं. आत्ताही मला त्या निर्णयाचा अजिबात पश्चाताप होत नाही, कारण ती माझी तात्विक बैठक आहे. पण त्याच वेळेला मला अजून एक गोष्ट होती माझी की माझा आणि मनसेचा एक लुटुपुटूचा संघर्ष चालू होता. त्यांनी माझ्यावर टीका केल्या, मी त्यांच्यावर टीका केल्या. मात्र आत्ता जेव्हा 2 भाऊ एकत्र आले तेव्हा तितकंच मनापासून जो सगळ्यांना आनंद होत होता तो आनंद मलाही झाला. तो आनंद होणं स्वाभाविक होतं. त्याचं कारण असं की टीका आणि विश्वासघात यात फरक आहे. म्हणजे मनसेने आमच्यावर टीका केल्या, मनसेने विश्वासघात नाही केला. मनसेने स्वतःचं निवडणूक चिन्ह स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलं. स्वतःचा पक्ष, स्वतःच्या पक्षाचं नाव स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी निर्माण केलं, उभं केलं, नावारूपाला आणलं. इतर लोकांनी मात्र म्हणजे तुलनेमध्ये एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, या लोकांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्या. हे कधीच ताठपणाने म्हणू शकणार नाहीत की हे आमचं कर्तृत्व आहे, हे आम्ही उभं केलेलं आहे किंवा आम्ही याचे सृजनशील पालक वगैरे आहोत, हे म्हणू शकणार नाहीत. सो तो एक महत्त्वाचा भाग आहे 2 लोकांमधला. आणि दुसरं असं की जी भूमिका 2 भावांनी घेतली ती फार महत्त्वाची, की आमच्यामध्ये काय छोटं मोठं जे काही असेल ते या क्षणाला ते महत्त्वाचं नाहीच आहे. या क्षणाला महत्त्वाचं काय आहे, तर या क्षणाला मराठीचा, महाराष्ट्राचा, मातोश्रीचा, ज्या मातोश्रीच्या ठाई अधिष्ठान आहे. कारण आपल्याकडे काय होतं ना की मंदिरं खूप मोठी मोठी असतात, ती भव्य असतात, पण ती दिव्य असतात का? कारण भव्य असणं आणि दिव्य असणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही कितीही मोठं मंदिर उभं केलं तरीसुद्धा जीर्णशीर्ण असणारं स्वयंभू मंदिर त्याची महती वेगळी असते, कारण तिथे ईश्वराचं अधिष्ठान मान्य केलेलं असतं, ज्याला जागृत वगैरे आपण म्हणतो. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही कितीही शिवसेना गवगवा केला तरी शिवसैनिकांचं, शिवसेनेचं जे खरं अधिष्ठान आहे ते मातोश्री या नावाच्या तिथे आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा, मुंबईचा, मराठीचा, मातोश्रीचा हे डोक्यात ठेवून ज्या या 2 भावांनी एकत्रित यायचं ठरवलं, मला वाटतं मराठी माणसाची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी इतक्या सजग आणि समंजसपणे जेव्हा पाऊल पुढे पडतं तेव्हा माझ्यासारख्या सैनिकाने निश्चितपणे या सगळ्यांच्या सोबत असलं पाहिजे. काल शिवसेना आणि मनसे मिळून एक संयुक्त जाहीरनामा मुंबईसाठी प्रसिद्ध केलेला आहे. खरं तर मला एक महिला म्हणून त्यातली एक गोष्ट खूप आवडली आहे आणि ती खूप गरजेची असते. त्याच्यावरती कधी बोललं जात नाही. दर 2 किलोमीटरवरती महिलांसाठी
सार्वजनिक मुतारी जी असेल किंवा सार्वजनिक शौचालय जे असेल, स्वच्छतागृह जे असेल, त्याची ते बांधण्याचं आश्वासन त्या ह्याच्यामध्ये आहेत. राजकारणामध्ये महिला मुळातच कमी आहेत किंवा राजकारणाच्या पटलावरती महिलांचे प्रश्न जे आहेत ते कमी उचलले जातात. असं असताना जेव्हा हा मुद्दा त्या जाहीरनाम्यामध्ये येतो, त्यावेळेस एक नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून नाही, पण सर्वसामान्य महिला म्हणून काय वाटतं? मला वाटतं की या जाहीरनाम्यात अजून एक मोठी गोष्ट आहे. आम्ही 2 बाबी महिलांचे दृष्टिकोनातनं विचार केल्या. मी आमच्याकडे बैठकीमध्ये सहज बोलताना म्हटलं की दादा, आपण ना करी रोडला जेव्हा मी सहज गेले होते, बहुतांश ऑफिसेस करी रोडला आहेत. जी 24 तासचं आहे, लोकमतचं आहे, खूप सारे ऑफिसेस आहेत. तर या ऑफिसपासून 25-30 किलोमीटर पुढे जर गेलं तर रोडला कुठेही सार्वजनिक शौचालय म्हणून महिलांच्यासाठीची अशी काही व्यवस्था नाही आहे. आणि ही गोष्ट ऐकून आम्ही सगळेजण चमकलो की अरे, हे हे आपल्या जाहीरनाम्यात असलं पाहिजे. दुसरं जे आम्हाला जाणवलं होतं, मला वाटतं एका पत्रकार महिलेनेच टाकलं होतं ते, की रेल्वे स्टेशनवरती सॅनिटरी पॅडसाठीच्या वेंडिंग मशीन्स असल्या पाहिजेत. आणि या दोनही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे लक्षात आलं. नेतृत्व तितकं संवेदनशील आहे, मातृहृदयी आहे. ऑफकोर्स ते मातोश्रीच्या संस्कारात वाढलेलं आहे. त्यामुळे आम्ही तात्काळ जाहीरनाम्यामध्ये या दोनही गोष्टी घेतलेल्या आहेत, की एक, दर 2 किलोमीटरच्या अंतरावर महिलांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था आणि जेवढे लोकल स्टेशन्स आहेत या लोकल स्टेशन्सच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला सॅनिटरी पॅडच्या वेंडिंग मशीन्स बसवणं. आणि मला वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा आत्ता पाऊस पडला आणि मराठवाड्यात ओला दुष्काळ झाला, तर त्यावेळेला सगळ्या प्रकारची मदत तिथे जात होती. अन्न, धान्य, ब्लँकेट, सतरंजा, जे काही असेल ते. पण त्याच वेळेला एक मोठी गोष्ट पुढे आली, ती म्हणजे त्या महिलांच्या सॅनिटरी पॅडचा विषय आला. गोष्ट वर बघितली तर तशी दिसायला छोटी आहे, पण ती आरोग्य आणि एकूण महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि याचा विचार तेच करू शकतात जे खऱ्या अर्थानं संवेदनशीलतेने विचार करू शकतात. सो मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की माझ्या पक्षाने ती संवेदनशीलता दाखवत जाहीरनाम्यामध्ये वरवर छोटी वाटणारी, परंतु खरं तर जिथे धर्माचा गवगवा करत किंवा इतर गोष्टींचं मार्केटिंग करत विकासाच्या नावाखाली आपल्या सगळ्या काळ्या बेऱ्या सगळ्या गोष्टींना एका अर्थाने लपून छपून नेण्याचा आणि मारून मुस्कटून घोडं दामटवण्याचा प्रयत्न केला जातोय, तिथे लोकांची नेमकी गरज काय आहे, लोकाभिमुख प्रश्नांवर विचार करून जाहीरनाम्यात गोष्टी मांडल्या जात आहेत. ही फार फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आनंद आहे. आणि मी आपल्याला अजून एक सांगितलं पाहिजे, 2017चा जाहीरनामा मी आपल्याला त्याची प्रत देईल. 2017च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे जे मांडलं होतं त्यातल्या तब्बल तुलनात्मक जर बघितल्या तर आम्ही 95% गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. फक्त 5% गोष्टी आमच्याकडनं राहिलेल्या आहेत. त्या 5% पण का राहिल्या? कारण 22ला जेव्हा सत्ता बदल झालेला आहे आणि त्याच्याही खूप आधी सगळ्या महापालिका बरखास्त करून ज्या पद्धतीने प्रशासक वगैरे नेमलं गेलं होतं, तर त्यावेळेला वारंवार केंद्रात आणि राज्यात सत्ता आलेली भाजपा ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये आडकाठी आणत होती आणि जाणीवपूर्वक महापालिकेत त्या गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत होती. परंतु जवळपास 95% जाहीरनामा आम्ही पूर्ण केलेला आहे. मग तो कोस्टल रोडशी संबंधित असेल, तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना असेल, किंवा खेळाची मैदानं आरक्षित करण्याचा विषय असेल, डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल, कितीतरी गोष्टी आहेत की ज्या गोष्टी सिनियर सिटीजन्ससाठीची उद्यानं, राखीव उद्यानांचा विषय असेल, अनेक गोष्टी, पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, त्यानंतर काही ज्या रिडेव्हलपमेंटमधल्या ज्या गोष्टी होत्या त्यातल्या जवळपास अर्ध्या अधिक ठिकाणचं हे सगळं पूर्ण करणं असेल काम, अशा अनेक गोष्टी आम्ही 2017च्या पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे आमची यावेळची निवडणुकीची जी टॅगलाईन असणार आहे ती टॅगलाईन आम्ही करून दाखवलं. एक टॅगलाईन घेऊन आम्ही निवडणूक जिंकलो होतो. यावेळेला आम्ही सांगतोय की आपण जे केलं ते फक्त लोकांना सांगूया. आम्हाला कोणाचंही श्रेय चोरायची गरज नाही. काल ज्या पद्धतीने आपण चित्र बघितलं की वंदनीय बाळासाहेबांचा पुतळा हा आम्ही उभा केला, त्याच्या अनावरणाला स्वतः उद्धवसाहेब होते. विशेष म्हणजे त्याच्यासाठीचा जो लागणारा निधी होता तोही आम्ही खर्च केला.
आणि तरीसुद्धा जर बॅनर चुकीच्या पद्धतीने लागत असेल आणि अशा पद्धतीने जर क्रेडिट घेतलं जात असेल तर ते वाईट आहे. आम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या आम्ही त्या आणि त्याच गोष्टी लोकांपर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. मी सुरुवातीला जसं म्हटलं की तुम्ही सांगितलं की दोन भाऊ एकत्र आले, याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे आणि त्याचा आनंद तुम्हाला झालेला आहे. पण एक चित्र असंही पाहायला मिळालं महाराष्ट्रामध्ये की अनेकांनी म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे दोन्ही शाखा आहेत तिथे जल्लोष साजरा झाला, रस्त्यावरती येऊन एकमेकांना पेढे भरवले गेले. पण एकमेकांना पेढे भरवणारे जे लोक होते ते काही तासानं दुसऱ्या पक्षामध्ये पाहायला मिळाले. याची काय कारणं आहेत? हे तर चित्र आपल्याला पुण्यातही बघायला मिळालं अनेक ठिकाणी आणि अनेक पक्षांमध्ये अनेक बघायला पक्षांमध्ये. मिळालं. हां, पण हे मला असं वाटतं की आतड्याचे आणि कातड्याचे असा एक फरक असतो. काही लोक कातड्याचे असतात म्हणजे ते कातडी पांघरून येतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, आता हा रडतोय, हा असा भावनिक वगैरे झालेला आहे, तर आता काय, म्हणजे आश्चर्य वाटेल की दोन भाऊ एकत्र येणार आहेत म्हटल्यावर सनई चौघडे वाजत होते, रांगोळ्या, सडा, सारवणं, काय तो जल्लोष होता. एक फार मोठा जणू दसरा दिवाळी साजरा केल्यासारखं वातावरण होतं. बायका छान छान पैठण्या घालून अशा नटून थटून आणि फुगड्या बिगड्या खेळत होत्या. पुरुष सगळे लेझिम वगैरे वाजवत होते आणि अशांमध्ये काही लोक वंदनीय बाळासाहेबांच्या समाधीजवळ रडत होते, फुलं वाहत होते की बाळासाहेबांना आता स्वर्गात काय आनंद वगैरे होत असेल. तीच माणसं 2 दिवसानंतर वेगळ्या पक्षात दिसत होती. तर मला प्रश्न पडला की अरे मग 2 दिवस आधी जे होतं ते खरं होतं की आत्ताचं खरं आहे? तर मला वाटतंय 2 दिवस आधी जे झालं तेही खरं नव्हतं. 2 दिवसानंतर जे दिसतंय तेही खरं नाही. कारण मुळात ही सगळी कातड्याची माणसं आहेत, ही सगळी कातडं पांघरलेली आहेत, ही आतड्याची नाहीत. जो आतड्याचा शिवसैनिक आहे त्याला उमेदवारी मिळो न मिळो, त्याचा फोटो छापून येवो न येवो, त्याला फक्त आणि फक्त मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होता कामा नये. मराठी जपली पाहिजे, मराठी माणसाची अस्मिता जपली पाहिजे, यासाठी तो प्रचंड प्रयत्नशील आहे. त्यामुळे या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सराउंडिंगचा तो त्याला काही फरक पडत नाही. काही लोकांचं आता मी त्याच्यावरती न बोललेलं बरं. आणि आत्ता तर म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड जी दोन शहरं आहेत म्हणजे आत्ता ज्या 29 महापालिका होत आहेत त्या 29 महापालिकेमध्ये सगळ्यात जास्त लक्ष कुठं लागले असेल तर मुंबई, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 4 महानगरपालिका. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुमचे नेते जे आहेत तेच सगळे गेलेले आहेत निघून, शिवसैनिक राहिलेले आहेत आणि भाजपमध्ये ज्या पद्धतीनं इन्कमिंग झाले, भाजपचे मूळ कार्यकर्ते दुखावलेले आहेत. अमोल बालवडकरांसारखे मोजके लोक आहेत की जे त्या विरोधामध्ये उभे राहिले आणि बाहेर पडले. पण भाजपचे लोक हे बोलायलाही तयार नाही आपल्यावरती अन्याय होतोय आणि शिवसेनेतले लोक तिकडे गेलेले आहेत. तर अशा वेळेस नेमकं काय होईल? म्हणजे ते जे सगळं आहे किंवा ही जी एकाधिकारशाही एखाद्या पक्षामध्ये असते, आम्ही सांगल तीच हे म्हणजे मला आठवतं की मुरलीधर मोहोळांना त्या शिवसेनेचे 2 पक्षप्रवेश झाले त्या दिवशी विचारलं होतं की तुमच्यावरती तुमच्या पक्षातले लोक नाराज आहेत, त्यांनी आत्मक्लेश केला. त्यांचं उत्तर होतं की पुन्हा त्यांनी काही केलं का किंवा पुन्हा ते काही बोलले का? तर याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? नाही, काय होतं ना की प्रत्येक इलेक्शन नंतर एक फ्लोटिंग क्लास असतो. तो फ्लोटिंग क्लासनं सत्तेचं वारं जिकडे फिरेल तिकडे तो फिरत राहतो. हा फ्लोटिंग क्लास फक्त शिवसेनेतच असतो असं नाही, तो मनसेत असतो, तो भाजपात असतो, तो राष्ट्रवादीत असतो, तो काँग्रेसमध्ये असतो की तो इकडून तिकडे तिकडून इकडे जाणारा असतो. त्याचं काही आपण फार विचार मी तरी करत नाही. लोकसभेच्या इलेक्शननंतर काही लोक आले गेले, विधानसभेच्या इलेक्शननंतर पुन्हा अशा पद्धतीचं शिफ्टिंग झालं. नगर परिषदेच्या इलेक्शनला सगळ्यांना वाटत होतं की अरे महाविकास आघाडीचे नेते प्रचारात दिसतच नाही आहेत. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, महाविकास आघाडीतला शिवसेनेचा जो परफॉर्मन्स आहे ना, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जिथे 616 नगरसेवक निवडून आले तिथे म्हणजे 25,000 मताला खर्च करून शिंदे साहेबांनी अगदी वाटेल तिथून काय उदयजी मग MIDC देता का, देऊ का शब्द, हे असं सगळं स्टंटबाजी करूनही त्यांच्या पक्षाचे 616 नगरसेवक निवडून आले. तिथे कुठलाही 1 रुपया खर्च न करता कुठल्याही नेत्यांच्या सभा म्हणजे फक्त सुषमा अंधारे, दानवे असंच काहीतरी फिरताना दिसत होते. वरिष्ठांमधून एकही नेता खाली ग्राउंडला उतरलेला नव्हता, उतरायची गरजही नव्हती, कार्यकर्त्यांची निवडणूक होती ती. 543 नगरसेवक आमचे निवडून आले. 543 हा आकडा फार मोठा आहे की एकीकडे करोडो रुपये जेव्हा पाण्यासारखे वाहिले जातात
आणि 616 निवडून येतात, तिथे काही न करता 543. याचा अर्थ नेते जरी गेले तरी जो कार्यकर्ता, जो कोर वोटर आहे, तो कोर वोटर जो आहे तो ॲज इट इज आहे, तो अजिबात हललेला नाही. हा एक भाग. आता दुसरं, हे लोक जातात कसे काय बरं? तर त्याचं उत्तर फार सोपं आहे. भाजप फार चांगली आहे म्हणून ते जातात असं मला अजिबात वाटत नाही. कारण भाजप जर खूप चांगली असती, लोकांना अपील होणारी असती, तर मग यांना मताला 20,000 25,000 खर्च का बरं करावे लागतात? मग यांना 5-5 कोटी रुपये देऊन उमेदवारांना माघार का बरं घ्यायला सांगावे लागते? याचा अर्थ भाजप चांगली आहे म्हणून लोक जात नाहीत. काहीही केलं तर भाजप आपल्याला निवडून आणू शकते. साम दाम दंडभेद काहीही करून भाजप निवडून आणण्यात सगळी यंत्रणा पणाला लावू शकते, याची खात्री पटल्यामुळे ते जातात. हे फार गंभीर आहे. हे लोकशाहीची थट्टा उडवणारं आहे. आता तिसरी गोष्ट, हे चित्र जे बघून आहे, असं सगळं चित्र की सगळे भाजपकडे पळतायत, ते बघून तुम्हाला काय वाटते? ते बघून मला इतकंच वाटते की भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. जो फुगवटा दिसतोय भाजपचा, याला वाढ म्हणता येत नाही. ही सूज आहे. वाढ आणि सूज यात फरक असतो. सूज ही निरोगी नसते, ती रोगट असते. आत्ता जे भाजपचा जो फुगवटा दिसतोय ना, ही सगळी सूज आहे. बघा, देवयानी फरांदेंनी माझ्यावर केस टाकण्याची भाषा केली ड्रगच्या प्रकरणात. ते आमचं वैचारिक लढा आहे, तो लढला जाईल. परंतु पक्ष म्हणून, भाजपा म्हणून त्या दिवशी देवयानी फरांदेच्या डोळ्यात पाणी होतं. सीमा हिरेच्या लोकांची उमेदवारी डावलून बडगुजरच्या घरात 3 उमेदवाऱ्या दिल्या गेल्या. नितीन गडकरींनी जाहीर म्हटलं की नव्यांना घेताय तेव्हा जुन्यांकडे जरा लक्ष द्या. सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणताहेत की शनी शिंगणापूर नंतर जर कडीकोंडा कुलूप कुशाला नसेल तर ते आमच्या पक्षाला नाही आहे. सीमा हिरे, देवयानी फरांदे, सुधीर भाऊ मुनगंटीवार, नितीन गडकरी, ही सगळी जर माणसं बोलताना ऐकली ना, किंवा रावसाहेब दानवे ज्या पद्धतीने स्वतःचा असंतोष अधूनमधून व्यक्त करतायत, हे जर सगळं चित्र बघितलं तर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आजच्या आपल्या संपूर्ण या चर्चेचं जर सगळ्यात महत्त्वाचं वाक्य काय असेल तर भाजप फुटीच्या उंबरठ्यावर आहे. तुम्ही भाजपच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांना कधी खाजगीत बोला, ऑफ द रेकॉर्ड ते ही गोष्ट मान्य करतील की होय, भाजपमधली अस्वस्थता पराकोटीला पोचलेली आहे. अमोल बालवडकर सारखा कार्यकर्ता जेव्हा भाजप गमावते ना, तेव्हा हे स्पष्ट होतं की ही अशीच लोकं आहेत ज्या लोकांनी भाजप उभी केली होती. मी वारंवार सांगते, वारूळ असतं ना, वारूळ मुंग्या उभ्या करतात ताई, कण 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 जमा करतात आणि त्या वारुळाचं पूर्णत्व जातं. पण एकदा का वारुळ पूर्ण झालं की त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना लाभत नाही, त्यात विषारी नाग राहायला येतात. भाजपच्या सत्तेचं वारूळ छोट्या छोट्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि असंख्य अनगिनत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी उभं केलं. पण त्यात राहण्याचं भाग्य ना RSSच्या कार्यकर्त्यांना मिळालं, ना भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळालं. त्यात राहण्याचं भाग्य अनेक विषारी, बलात्कारी, भ्रष्टाचारी, तडीपार, गुंड, गुन्हेगार अशा नागांना मिळालं. काल तुम्ही RSSचा विषय काढला. काल पिंपरीमध्ये RSSच्या लोकांनी, काही RSSचे जे स्वयंसेवक आहेत, त्यांनी मोहन भागवतांना एक पत्र लिहिलेलं आहे की हे ज्या पद्धतीनं चाललंय, किंवा एक तिथला जो काही प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये जी उमेदवारी दिलेली आहे, तो जर निवडून आला तर आमच्या लेकीबाळींना बाहेर पडणं मुश्किल होईल, असं त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. हे सगळं असताना भाजप नेमकी इतकी कशासाठी त्या सगळ्या ह्याच्यावरती हे झालेली आहे की त्यांना काही करून सत्ता मिळवायची. म्हणजे अजून एक गंमत त्याला जोडून हे आलं. परवा अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मी असं म्हटलं की अजितदादा देर आहे दुरुस्त आहे. कारण की गेल्या 9 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे भाजपच्या सगळ्या काळामध्ये, त्याचे वाभाडे अक्षरशः पुराव्यानिशी अजित पवारांनी काढले. अपेक्षा अशी होती की भाजपचे स्थानिक नेते तुटून पडतील त्यावरती, पण कुणीच बोलायला तयार नाही. किती रवींद्र चव्हाण हे बोलले, किती अधोरेखित करणारी गोष्ट रवींद्र आहे. चव्हाण बोलले आणि रवींद्र चव्हाण इशारा देत आहेत त्यांना की लक्षात ठेवा तुम्ही युतीत आमच्या सोबत आहात म्हणून. याचे अर्थ काय घ्यायचे? ताई, याचे अर्थ इतकेच घ्यायचे की अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील,
या दोघांना हे कळून चुकलंय की भाजपाला आता दोघांची गरज उरलेली नाही. अमित शहा यांनी सभेत जे सांगितलेलं होतं की 2029 का चुनाव हम अपने बलबूते पर लढेंगे, हमें किसी की किसी तरह की कोई आवश्यकता नाही, आम्हाला कुठल्याच कुबड्यांची गरज नाही आहे. त्या कुबड्या दोन होत्या, एक एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार. परंतु गेल्या 1.5-2 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दोघांनाही चेकमेट करत ज्या पद्धतीने, म्हणजे बघा, संजय शिरसाटांचा तो सिडकोचा घोटाळा बाहेर येतो, संदीपान भुमरेचं जमीन प्रकरण बाहेर येतं, गोगावलेचं पालकमंत्रीपद जाणीवपूर्वक ताटकळत ठेवलं जातं. अगदी त्याच वेळेला UDच्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा लागतात. नेमकं डिझास्टर मॅनेजमेंटची जी कमिटी असते, आपत्ती व्यवस्थापन, त्यावर खरं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे असले पाहिजेत, पण त्यातनं एकनाथ शिंदेंना वगळलं जातं. मी फक्त आपल्याला उदाहरणं सांगते. ड्रगचं प्रकरण निघतं. इकडे जर अजितदादांचा जर विचार केला तर बरोबर म्हणजे अगदी सत्तेच्या पहिल्याच वर्षामध्ये धनंजय मुंडेंची विकेट जाते. वारंवार माणिक कोकाटे हे वादग्रस्त ठरतात, माणिक कोकाटेंची सुद्धा विकेट जाते. इकडे कोरेगाव पार्कच्या जमिनीचा घोटाळा निघतो. हे जर सगळं एकूण जर बघितलं तर असं आहे का की फक्त शिंदेंचे आणि अजित पवारांचेच लोक हे तेच फक्त बदमाश आणि भ्रष्टाचारी आहेत? हे सगळं जर आपण जर चित्र बघितलं ना तर असं नाही आहे की फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचेच आमदार भ्रष्ट आहेत. भ्रष्ट तर भाजपकडे पण आहेत. अख्ख्या भ्रष्ट लोकांना भाजपनेच घेतलेला आहे. पण तरीही दोघांचेच घोटाळे जेव्हा दाखवले जातात तेव्हा त्या दोघांना संपवण्याचा डाव आहे हे स्पष्ट होतं. आता ते त्या दोघांच्याही लक्षात येत आहे. कदाचित याचाच परिणाम म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी अत्यंत ठामपणे आणि उघडपणे ही भूमिका घेत मांडणी केली. पण अजित पवारांचं तरी समर्थन किती करावं बरं? गुन्हेगारांना उमेदवारी देताना अक्षरशः तोंडावर कापड बांधून जर गुन्हेगारांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला यावं लागतंय, अशी काय राष्ट्रवादीची मजबुरी असते, अशी काय भाजपाची मजबुरी असते की यांना चांगले लोक उमेदवार म्हणून मिळतच नाहीत? कारण अशा उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देता, उद्या त्यांच्या विरोधात ना कोणी RTI टाकू शकेल, ना त्यांना कोणी प्रश्न विचारू शकेल, ना त्यांच्या विरोधात कोणाची मत द्यायची हिंमत होईल. राजकारणाचं गुन्हेगारीकरणाचं श्रेय हे एकट्या भाजपला जात नाही, तर भाजपला मदत करणारे शिंदे आणि पवार या दोघांनाही जातं. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या महानगरांमधला जो क्राईम रेट कमालीचा वाढलेला आहे, बिल्डरांच्या विळख्यात ज्या पद्धतीने हे लोक अडकून गेलेले आहेत, रहदारीचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे सगळं जर बघितलं आणि यावर काहीही न बोलता ज्याला निवडून यायचे तो फक्त आम्ही विकासाच्या मुद्द्यावर चाललोय म्हणतात, तेव्हा हा विकास नेमका आहे तरी कोण? आणि तो कुठे किडनॅप केला आहे का कोणी? आणि त्याला शोधून काढावं का, असा प्रश्न भाबड्या जनतेच्या मनात निर्माण होतो. कारण ही आत्ता महापालिकेची निवडणूक असली तरी 2029चं सत्तांतर जे आहे त्यात ते काय होईल त्याचं चित्र या निवडणुकांमध्ये ठरणार आहे. तर ही निवडणूक शिवसेनेसाठी किती महत्त्वाची आहे, काय ताकद या निवडणुकीमध्ये शिवसेनेची पाहायला मिळेल? निश्चितपणे शिवसेनेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, कारण ही निवडणूक महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. शिवसेना महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते, शिवसेना मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे मुंबईमध्ये मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं अस्तित्व आणि अस्मिता टिकवायची असेल तर लढावंच लागेल. आणि त्या लढ्याचं प्रतिनिधित्व, त्याचं सेनापती, त्याचं नायकत्व हे सध्या ठाकरे करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जर मुंबई महाराष्ट्रापासून तुटू द्यायची नसेल, जे आपण म्हटलं ना, एक संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये ना नामदार सखा पाटलांचं फार उदाहरण. नामदार सखा पाटलांना नासका पाटील म्हणण्यापर्यंत अगदी ते लावणीमध्ये, मुंबईच्या लावणीमध्ये पण ते आलेले. तर हे आत्ता जर कोणी सखा पाटलांची भूमिका अदा करत असेल ना मुंबईमध्ये, तर ते एकनाथ शिंदे अदा करत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस हे मोरारजी देसाईंची भूमिका अदा करत आहे की मोरारजींना मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचीच होती आणि त्या मोरारजींना मदत करण्यासाठी सखा पाटलांच्या सारखे लोक उभे होते. आता एकनाथ शिंदे सखा पाटील होऊन त्या आधुनिक मोरारजी देसाईंना मदत करत आहेत. हे वाईट आहे, हे गंभीर आहे. आणि या विरोधात त्वेषाने मराठी माणूस आता पेटून उठलेला आहे. लढलं पाहिजे. ज्या पद्धतीची मुक्ताफळं उधळली जातात,
काय तो भाजपच्या लोकांकडनं किंवा उत्तर भारतीय होऊ शकतो वगैरे. विशेष म्हणजे भाजपचे प्रवक्ते कमी पडले की काय म्हणून गुणरत्नसारखे सुद्धा गोंगाट करणारे लोक पुन्हा बोलावले जातात. हे गंभीर आहे आणि हे अत्यंत संतापजनक आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मराठी माणसासाठी महत्त्वाच्या आहेत आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा त्या महत्त्वाच्या ठरत आहेत, कारण की मराठी माणसाचं अस्तित्व विशेषतः मुंबईमध्ये ते या निवडणुकीच्या निकालावरती अवलंबून असणार आहे. एकूणच सगळ्या बाबतीमध्ये आपण आज या सगळ्या गप्पा मारलेल्या आहेत. पुढेही आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतंय आणि मराठी माणसाचं काय होतंय हे आपण अशाच गप्पांमधून जाणून घेणार आहोत. पाहत राहा आसपास.